नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर यंदा 2 मार्च वार सोमवार या दिवशी आलेले आहे शिमगा, ज्याला आपण मराठीमध्ये होळी असं म्हणत असतो. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती अत्यंत खास म्हटली जाते. तर या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा केली जाते आणि या दिवशी श्री सत्यनारायण म्हणजेच श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान आणि दानधर्म करायला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूची एकत्रित पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते, पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व आणि महात्म्य आणि तिथी जी आहे तर ती वेगवेगळी असते. तर या दिवशी होळीसुद्धा आहे, पौर्णिमासुद्धा आहे आणि चंद्रग्रहणसुद्धा राहणार आहे. तर भद्रकाळामध्ये चुकूनही पूजाही केली जात नाही. भद्रकाळ आणि राहुकाळ पाहूनच आपल्याला पूजाही करायची आहे. तर सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून पौर्णिमेचं महत्त्व खूप वेगवेगळं सांगितलं गेलेलं आहे. आपल्या भारतामध्ये हा जो सण आहे शांततेचं एक रूप म्हटलं गेलेलं आहे, ज्याला एकत्र बांधत असते आणि एक आनंदी सुसंवादी वातावरण निर्माण करत असतो. होळी हा भारतामधील एक अत्यंत लोकप्रिय सण आहे. होलिका म्हणून या सणाला ओळख आहे. होळी आनंद आणि उत्सवाचा सण आणि प्रतीक म्हणून ओळखलं जातं. होळीचा सूर्य उगवताच वातावरण उत्साह आणि उत्सुकतेने भरलेले असते. होळीच्या उत्सवाचे केंद्रबिंदू म्हणजे मित्र कुटुंबावर रंगीत पावडर म्हणजे गुलाल म्हणून फेकले जाते आणि म्हणूनच याला गुलाल म्हणून ओळखलं जातं. तर अशी एक पौराणिक कथा आहे की राधा आणि कृष्ण यांच्यातील देवी प्रेम हिंदू परंपरेमध्ये आपल्या प्रिय राधा आणि तिच्या सहकार्यावर रंग ओतण्याचा आनंद मानणारे भगवान श्रीकृष्णाची या दिवशी पूजा केली जाते. होळी या सणामागील काही उद्देश आहे तर काय महत्त्व आहे. दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार याचा नाश करून चांगली भावना मनामध्ये ठेवून होळीची पूजा करणे, म्हणूनच याला होळी असं म्हटलं जातं. तर फाल्गुन महिन्यामध्ये पौर्णिमा आल्यामुळे हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकावर रंग टाकून होळी साजरी केली जाते. धुलीवंदन साजरा केला जातो, ज्याला आपण शिमगाही म्हणत असतो. तर भगवान शिवशंकराची लीला याला शिवशिमगा सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. या दिवशी वाईट गोष्टीची आहुती देण्यात येते आणि या रंगाचं सण जो आहे म्हणजे होळी, शेवटचा महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण मोठा सण आहे. होळी या सणाचा महत्त्व व इतिहास बघूया आणि या दिवशी काही उपायसुद्धा करूया. तर पहा, म्हणून या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूची पूजा जर तुम्ही केली किंवा उपासना जर करत असाल तर वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये कोणतेही संकट, वादळ किंवा पतीवर कधीही विघ्न येणार नाही. घरामध्ये सुखसंपत्ती येऊ लागेल. त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहेत. तर असं म्हटलं जाते की या दिवशी काही उपाय केल्याने त्याचं फळ जे आहे तर ते लगेचच आपल्याला मिळत असते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे. तर होळीच्या दिवशी सोमवारी आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर नारळाचे 2 प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. तर एक धनप्राप्तीसाठी आणि एक जो आहे तर मुलाच्या बुद्धीमध्ये आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यामध्ये कोणतेही विघ्न संकट न येण्यासाठी हा उपाय करायचा आहे. असे 2 प्रभावी उपाय जे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचे. तर असे 2 प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे. तर हा उपाय केल्याने नकारात्मकता, शत्रुत्रास, शत्रुपीडा, करणी-बांधाही दूर होत असे आणि जो शत्रू आहे तर तो घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल. एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होईल. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कर्जबाजारी असाल तर कर्जमुक्ती होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे योग जुळून येतील. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतील. त्याचबरोबर साक्षात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल. म्हणून हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, का करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, होळीच्या दिवशी
तर पहा, होळीच्या दिवशी जे काही उपाय केले जातात, तर हा उपाय केल्याने साक्षात त्रिदेव म्हणजेच त्रिदेवांचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो आणि वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे योग जुळून येतात. तर पहा, हा उपाय आपल्याला करत असताना कोणत्या वेळी करायचा आहे, तर आपण जेव्हा होळी पेटवतो त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, होळीचा जो शुभ मुहूर्त आहे किंवा होळीचा दिवस जो आहे, तर तो अत्यंत शुभ आणि खूप पवित्र म्हटला जातो. कारण आपल्या मनातील जेवढी काही नकारात्मकता असते ती कमी करण्याचं काम होळी करत असते. होळीमध्ये जेवढे आपण मनातील विचार टाकत असतो, तर ते आपल्या मनातील विचार जे आहेत तर ते शुद्ध करण्याचं काम ही होळी करत असते. आपलं मन स्थिर होते आणि राग कमी होतो, आजारपण कमी होते. तर पहा, संध्याकाळी आपल्या मुख्य उंबरवट्यावर आपल्याला जो दिवा लावत असतो, तर त्या दिव्याचा उपायही पाहणार आहोत. तर पहा, दिवा लावत असतो किंवा तुळशीजवळ दिवा लावत असतो, तसंच आपला जो उपाय आहे तर तो करण्याला वास्तुशास्त्रामध्ये आणि गरुड पुराणामध्ये खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. तसंच आपल्याला हा उपाय करत असताना संध्याकाळी जेव्हा आपण होळीची पूजा करतो, जसं की होळीचा शुभ मुहूर्त आहे तर संध्याकाळी 6:13 तर 8:08 वाजेपर्यंत तुम्ही ही पूजाही करू शकता. तर पहा, आपल्याला ही पूजा जी आहे तर ती कशासाठी करायची असते, तर आपल्या घरातली जेवढी नकारात्मकता आहे, शत्रुपीडा आहे, तर ती दूर करण्यासाठी होळीची पूजा केली जाते. म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी त्यासाठी होळीची पूजा केली जाते. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होते, पतीचा स्वभावामध्ये बदल होत असतो, राग शांत होतो आणि आपल्या घरामध्ये जर सतत वाद होत असेल तर ते वाद कमी होतात, पती पत्नीमधील भांडणे कमी होतात. तसंच घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. तर पहा, आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तर तो कसा टिकावा, पैसा आलेला आहे तर त्यामध्ये बरकत कशामुळे व्हावी. तर पहा, आपल्या घरामध्ये जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळी झाडत असतो झाडू नये, त्या वेळेमध्ये जर आपण 6च्या अगोदर किंवा प्रदोष काळ होण्या अगोदर जर आपण झाडत असाल तर आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तर तो टिकून राहतो. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो तर तुळशीजवळ हा दिवा लावावा. तुळशीजवळ संध्याकाळी कधीही अंधार ठेवू नये. त्याचबरोबर यामुळे घरामध्ये जो पैसा असतो तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून निघून जात असतो. म्हणूनच तुळशीजवळ अंधार हे चुकूनही ठेवू नये, ज्यामुळे माता लक्ष्मी ही नाराज होत असते. तर पहा, पैसा तर घरामध्ये येतो पण घरामध्ये टिकत नसेल किंवा लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नसेल, तर लक्ष्मीला प्रसन्न आणि स्थिर ठेवण्यासाठी माता लक्ष्मी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असेल तर तो पैसा न जावावा किंवा माता लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे ती बाहेर काढण्यासाठी खूप हा प्रभावी उपाय आहे. कारण पती आहेत ते भरपूर कष्ट करत आहेत, पण कष्ट करूनही त्या पैशाच्या संबंधित अडचणी येत आहेत किंवा आजारपण खूप आलेला आहे, त्यामुळे पैसा आहे तर तो टिकत नाही. आजारपणामध्ये जात असेल किंवा आपल्या घरामध्ये जेवढा पैसा आहे तर तो टिकत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकावा. कष्ट करत आहेत किंवा भरपूर मेहनत तुम्ही करत आहात तर त्या मेहनतीचं भरभरून तुम्हाला यश मिळावं. त्याचबरोबर मुलांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर सतत विघ्न येत असेल, दोष असेल, हे निघून जाण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. त्याचबरोबर मुलांचे संकट, विघ्न, त्रास दूर होण्यासाठी हा एक प्रभावी उपाय म्हटला जातो. कोणत्या गोष्टीची जी नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता कायमची दूर होण्यासाठी मुलांच्या अभ्यासामध्ये जर चिडचिड होत असेल, लिहिलेलं वाचलेलं मुलांच्या लक्षात राहत नसेल, पेपर चालू आहे पण लिहिताना हात थरथर कापत आहेत, तर हे जे काम आहे, सर्व दोष आहे, हे जे सर्व दोष आहे हे कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये पैसा जो येतो तर तो टिकावा, त्यामध्ये बरकत व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी राहावी, घरामध्ये आनंददायी वातावरण जर राहावं, घरामध्ये सुन्न असल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये वाद विवाद किंवा कौटुंबिक कलह जे आहे किंवा कौटुंबिक कलह असेल, भेदभाव घरामध्ये होत असेल किंवा भावभावाचं पटत नाही किंवा घरामध्ये आल्यानंतर आपलं मन स्थिर राहत नसेल, राग येत असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी, होळीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर सर्व अडचणी दूर होतात, मानसिक शारीरिक त्रास कमी होतो आणि यशाचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतात. प्रत्येक कामामध्ये आपल्याला नक्कीच यशही मिळत असते. तर पहा,
तुम्हाला एखादं काम करायचं आहे किंवा जागा घ्यायची आहे, तर काम पूर्ण होत नसेल तर हा उपाय करून पहा. नक्कीच तुमच्या हातात लक्ष्मी येईल आणि तुम्ही हातात काम घेतलेलं आहे ते नक्कीच पूर्ण होईल. तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, म्हणूनच या होळीच्या दिवशी हे 2 प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा. नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. मनामध्ये काही ना काही इच्छा आपल्या असतात, ह्या पूर्ण करण्यासाठी भरपूर तुम्ही प्रयत्नही करत आहात, पण कितीही प्रयत्न केले तरीही, कष्ट केले तरीही प्रयत्नाला तुम्हाला यश येत नसेल. आपल्या मनातील कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. तर पहा, आपल्या घरामध्ये जेव्हा आपण दिवा लावत असतो, तर दिवा लावत असताना दिव्यामध्ये काही वस्तू टाकल्या जातात, त्यामुळे घरातील नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते. तर पहा, नारळाचा उपाय आहे, तर तो जर या दिवशी केला तर घरातील जेवढीही शत्रुबाधा आहे, करणी बाधा आहे, तर ती दूर होते. मुलांचे सर्व दोष विघ्न संपतात. म्हणून तुम्हाला कोणतेही प्रत्येक काम असेल त्यामध्ये विघ्न न यावे, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळावं, त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यामुळे सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या प्राप्त होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे योग जुळून येतात. तर दिवा लावल्याने अंधार दूर होतो. जिथे दिवा लावला जातो तिथे नकारात्मकता वास करत नाही, वाईट शक्ती वास करत नाही, घर प्रकाशाने भरत असते. घरामध्ये जेव्हा आपण तुळशीजवळ मुख्य उंबरवट्यावर आणि तुळशीजवळ दिवा लावत असतो तेव्हा घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होते. घरामध्ये सुख संपत्ती घरामध्ये नांदत असते. जेव्हा श्री सत्यनारायण देवाची आपण पूजा करतो संध्याकाळी, तेव्हा शुद्ध तुपाचा दिवा जेव्हा आपण श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडत असतो तिथे जर लावला उजव्या साईडला, तर माता लक्ष्मी तर प्रसन्न होतेच आणि श्री हरिविष्णूचाही आशीर्वाद लाभत असतो. त्यामध्ये थोडेसे तीळ जर टाकले आणि होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये अलक्ष्मी न नांदावी, लक्ष्मी नांदावी, त्यासाठी हा दिवा लावला जातो. तर हा एक नारळाचा उपाय केल्याने घरामध्ये कधीही विघ्न येणार नाही, नकारात्मकता येणार नाही, कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही. त्या घरामध्ये वर्षानुवर्ष माता लक्ष्मी सहवास करत असते. पौर्णिमे तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीची आराधना केली जाते. हा दिवस त्रिदेवांना समर्पित असल्यामुळे हा दिवस खूप शुभ मानला जातो. म्हणूनच हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा आणि त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आहे. सर्व देवांची पूजा करायची आहे. तर हा दिवा घेत असताना आपल्याला काय करायचं आहे, एक पंती मातीची घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता. यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला कुंकू भिजवायचं आहे. त्यामध्ये पाणी टाकून गंध तयार करावा आणि त्या प्लेटवर स्वस्तिक काढून घ्यावं आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून मुख्य उंबरवट्यावर प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला दिव्यामध्ये 11 उडदाचे दाणे, 5 हिरवे मूग टाकायचे आहेत. तर पहा, या दिवशी होळी पेटवली जाते. होळीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या जातात. त्याचबरोबर हा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्ही कणकेचाही तयार करू शकता किंवा साधी पंथी घेतली तरीही चालेल. तर या दिवशी हिरवे मूग दिव्यामध्ये टाकल्याने माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होते आणि हिरवे मूग जे आहे तर शुक्र ग्रहाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. आणि तीळ जे आहे तर घरातील नकारात्मकता, शत्रुपीडा, करणी बाधा दूर करण्याचं काम करत असतो. सकारात्मक ऊर्जा जी घरात आहे तर ते शोषून घेण्याचं काम हे नारळ करत असतो आणि तीळ करत असते. या दिव्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. फुलाच्या साह्याने किंवा हाताने शिंपडलं तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये कुंकू टाकायचं आहे. गंध तयार करून आपल्याला या गंधाच्या साह्याने आपल्याला या नारळावर एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. चुकीच्या पद्धतीने स्वस्तिक हे काढायचं नाही. त्यामधील 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन आवर्जून काढायच्या आहेत. त्यानंतर या स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक कपुराची वडी घ्यायची आहे आणि त्यानंतर हा कपूर प्रज्वलित करायचा आहे आणि 7 वेळा आपल्या मुख्य उंबरवट्यावर हा नारळ उतरून घ्यायचा आहे. नारळ घेत असताना पहा, आपल्याला पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर हे नारळ घेऊन आपल्याला मुख्य उंबरवट्यावर 7 वेळा उतरून घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आपण जेव्हा होळी पेटवत असतो तर त्या वेळेमध्ये आपण जेव्हा पूजा करत असतो त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्णाचा नैवेद्य जो आहे तर तो अग्नीमध्ये टाकायचा आहे. हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि नारळ घेतलेला आहे दोन्ही हात जोडून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. जे नारळ घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला
या होळीमध्ये टाकायचं आहे. होळीमध्ये नारळ टाकल्याने आपल्या घरातील जेवढेही शत्रुपीडा आहे, नकारात्मकता आहे, ती दूर होत असते. त्याचबरोबर ह्या होळीमध्ये काही वस्तू टाकल्या जातात. तर 1 रुपयाचं नाणं आणि खोबरं आणि गूळ टाकला जातो. त्यानंतर खोबरं टाकलेलं आहे साधं, तर ते आपल्याला खाण्याकरिता घ्यायचं आहे. यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये वर्षानुवर्ष घरामध्ये सकारात्मकता राहते, आपल्या मनामध्ये कोणाबद्दल राग राहत नाही आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते. म्हणूनच अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून 11 किंवा 5 होळीला प्रदक्षिणा मारत असताना, तांब्याने पाणी ओतत असताना प्रदक्षिणा केल्या जातात. अशा पद्धतीने पूजा ही केली जाते. डोक्यावर पदर घेऊन आणि पुरुष असेल तर त्यांनी डोक्यावर एखादा रुमाल किंवा टोपी ठेवावी आणि अशा पद्धतीने पूजा करावी. आणि दुसरा नारळाचा उपाय जो आहे तर तो मुलांवरून 7 वेळा उतरून ह्या होळीमध्ये अर्पण करायचा आहे. असं केल्याने मुलाचे सर्व विघ्न दोष संपतात आणि प्रत्येक कामात त्यांना यश मिळू लागते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.